नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना मेडिकल मध्ये MBBS, BDS, BMS, BHMS तसेच इंजिनिअरिंग मध्ये IIT, NIT, IIIT, GFTI तसेच महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेज व फार्मसी कॉलेजची माहिती या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर आता ॲडमिशनचा चालू आहे, ॲडमिशन सीझन चालू आहे. बरेच विद्यार्थी आता एंट्रन्स एक्झामचे फॉर्म भरत आहेत. एंट्रन्स एक्झाम मध्ये CET दिलेली आहे, JEE दिलेली आहे, नीट देत आहेत. नीटची करेक्शन विंडो ही 18 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ओपन होत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं करेक्शन असेल तर करेक्शन विंडोमध्ये एकदा चेक करावं, जेणेकरून फर्दर ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये. तर त्यांनी आपापल्या लॉगिनला जाऊन आपलं चेक करावं की आपलं नाव बरोबर आहे का, आपलं वडिलांचं नाव बरोबर आहे का, आपलं आईचं नाव बरोबर आहे का, बर्थ डेट बरोबर आहे का, आपण दिलेले फोटो, साईन, थंब ह्या सर्व गोष्टी आपण तिथं, किंवा कॅटेगरी असेल ह्या सर्व गोष्टी आपण चेक कराव्यात. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID चेंज करता येणार नाही. भविष्यातील संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस मेडिकलची जी आहे ती पूर्णपणे तुमचा जो नीटचं स्कोर कार्ड असेल किंवा ॲप्लिकेशन असेल किंवा हॉल तिकीट असेल, हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ज्या वेळी तुमचे ॲप्लिकेशन्स असतील किंवा काय असेल तर ते डाउनलोड करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला मिळतील. नंतर वेबसाईटवरून एकदा ते डॉक्युमेंट निघून गेल्यानंतर आपल्याला मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापले ॲप्लिकेशन जपून ठेवायचे आहेत, आपलं हॉल तिकीट जपून ठेवायचे आहेत, त्यानंतर येणारे आपलं स्कोर कार्ड जपून ठेवायचं आहे. त्यामुळे 18 ते 20च्या दरम्यान प्रत्येकाने आपल्या लॉगिनला जाऊन आपलं लॉगिन चेक करायचं आहे. त्या लॉगिनमध्ये आपलं काय करेक्शन असेल तर ते करेक्शन करून घ्यायचं आहे. तसेच आता जे अपडेट आलेले NMC थ्रू, NMCने जे आपल्या मेडिकल कॉलेजला जे परमिशन देतात NMC, ज्याला पब्लिक नोटीस 14 मार्च 2024 नुसार, त्यामध्ये जवळपास 112 कॉलेजेसना मान्यता दिलेली आहे. आणि 112 कॉलेजेसमध्ये जवळपास 14 कॉलेजेस हे महाराष्ट्रामधले आहेत. आणि ही आता जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये काही कॉलेजेस येतील किंवा हळूहळू टप्प्यामध्ये ही कॉलेजेस तुम्हाला लिस्टमध्ये एनरोल होताना दिसतील. आता ह्याचा बेनिफिट काय आहे तर जवळपास आपण जर पाहिलं तर पूर्वी जे आपल्याकडे होते 2023 पर्यंत जवळपास 31 मेडिकल कॉलेज जे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचा आपण विषय हा पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. आजचा विषय फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचा आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जवळपास 31 कॉलेज जे आहेत ते गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. 31 कॉलेजेस जे आहेत गव्हर्नमेंट, त्यामध्ये मागच्या वर्षी जो शेवटचा कट ऑफ आला 582चा, तर ह्यामध्ये जे 31 कॉलेज ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जवळपास 5000 इनटेक आहे आणि 5000 मध्ये 15% म्हणजे जवळपास 750 जागा या ऑल इंडियाच्या माध्यमातून भरल्या जातात आणि 4200च्या आसपास जागा या 85% माध्यमातून भरल्या जातात. त्यामध्ये आता ह्या वर्षीच्या ज्या 1400 जागा आहेत, ऑन एन ॲव्हरेज जरी आपण 100 जरी सीट जरी प्रत्येक कॉलेजची पकडली तर जवळपास 1400 ते 2000च्या आसपास इनटेक हा वाढू शकतो. मग हा इनटेक वाढल्यामुळे काय होईल की जवळपास यामध्ये 1400 जागा जर वाढल्या किंवा 1500, 1600 जे काय त्यांच्या कॅपॅसिटीनुसार, जे काय परमिशननुसार जे काय सीट्स वाढतील त्या सीट्सनुसार त्यांचं इनटेक वाढेल. जरी आपण 1400 जागा जरी पकडल्या तर पहिल्या 5000 जागा आणि ह्या 1400 जवळपास 6400 जागा ह्या MBBS साठी ह्या वर्षी उपलब्ध राहतील. त्यामुळं आता ह्यामध्ये कोणकोणते नवीन कॉलेजेस आलेत त्यामध्ये आपण पाहू शकतो. तर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल 23 नंबरला आपण पाहू शकतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल 24 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा आहे. 29 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली आहे. 31 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम आहे. 33 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक आहे. 38 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती आहे. 40 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ आहे. त्यानंतर 63 नंबरला श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स औरंगाबादला ओपन होत आहे. 64 नंबरला MGM नवी मुंबईला होत आहे. 71 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर होत आहे. 72 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा होत आहे. 101 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई होत आहे. 102ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली होत आहे. 95 नंबरला आपण जर पाहिलं तर आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर या ठिकाणी ओपन होत आहे. तर विद्यार्थ्यांसाठी जसं आपण सांगितलेलं आहे त्यानुसार की यावर्षी जागा वाढलेल्या आहेत. जवळपास जागा ह्या 5000 वरून डायरेक्ट ह्या 6500 वर जात आहेत किंवा 6400च्या आसपास जाणार आहेत. तसेच दुसरा विषय आपण असं बोललो होतो की कट ऑफ कमी होणार की वाढणार, तर 100% कट ऑफ कमी होणार. सीट वाढल्यामुळं आपल्याला ज्या मिळणारे विद्यार्थी आहेत
हे कट ऑफ कमी होणार आहेत. पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा वाढणार आहे. का वाढणार आहे ते आपण आपल्या पुढील भागामध्ये पाहू. धन्यवाद. थँक्यू. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.